सुरुवातीलाच मित्रांनो थेट नवी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठी अपडेट। देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टाचा पहिला मोठा दणका। मित्रांनो, सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना पहिला मोठा दिलासा, तर शिंदे सेनेला ग्रहण लागण्यास सुरुवात। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय सुप्रीम कोर्ट कधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असताना या निकालाने मात्र सर्वांचे चेहरे आनंदित प्रसन्न केले आहेत। या घडीच्या या महत्त्वाच्या बातमीने या सगळ्याच राजकीय समीकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी बाजी मारल्याचं प्राथमिक चित्र निर्माण झालंय। ठाकरेंनी कशा प्रकारे मारली बाजी? सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे सेनेला नवा पक्ष नवा चिन्ह। मित्रांनो, बातमी काय आहे? नवं चिन्ह कोणतं आणि नवा पक्ष कोणता? तर उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना जुनी मिळाली का? तर शिवसेनेचं धनुष्यबाणाचं काय झालं? या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेटने आता मित्रांनो जाणून घेऊया। या महत्त्वाच्या बातमीकडे वळण्यापूर्वी राज्यात सध्या घडामोडी वेगवान स्वरूपात घडायला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपचे बडे मंत्री उघड बोलू लागल्यामुळे सध्या शिंदेंचा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये किती दिवस प्रवास असेल हे देखील सांगणं अवघड आहे। कारण की सत्तेमधले असणारे गणेश नाईक एकनाथ शिंदेंवरती जोरदार आरोप करतात, मात्र भाजपचा एकही मंत्री एकही नेता यावरती बोलत नाही। इथपासून सुरू झालेला प्रवास मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू ठाकरेंच्या बाजूने आल्यामुळे एकनाथ शिंदेंसाठी ही धक्क्याची बातमी म्हणावी लागेल। काय घडलं ते आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या या घडामोडी अतिशय वेगवान घडत आहेत। उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणून सोडले आहेत। कपिल सिब्बल यांचा दरारा प्रचंड होता। तो दरारा असा होता की सध्या सुप्रीम कोर्टातील खंडपीठासमोर जेव्हा कपिल सिब्बल उभे राहायचे तेव्हा मात्र सुप्रीम कोर्टाला देखील त्यांचं म्हणणं अतिशय शांतपणे ऐकून घ्यावं लागायचं। आणि तिथे कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेची घटना, ठाकरेंची घटना, त्या घटनेवरती असणारी एकनाथ शिंदेंची सही, एकनाथ शिंदेंना आमदार करताना उद्धव ठाकरेंची असणारी सही आणि त्या घटनेची आधारित शिंदे आमदार होणं, या सगळ्या घडामोडी मात्र एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेल्या असल्या कारणाने शिंदे सेनेला मात्र सुप्रीम कोर्टात हा बसलेला जबर पहिला धक्का म्हणावा लागेल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही अतिशय नामुष्कीची बाब असेल जेव्हा त्यांना नवीन पक्ष नवीन चिन्ह शोधावं लागेल आणि हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातात आणि पक्ष देखील ठाकरेंच्या हातात जात असेल तर शिंदे गटासाठी ही नक्कीच एक अतिशय हादरवणारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा विचार करायला लावणारी मोठी बाब ठरणार आहे। मित्रांनो, एकतर उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना धनुष्यबाण चिन्ह येईल, अन्यथा ते गोठवलं जाईल, अशा प्रकारचे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांना दिले आहेत। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना पुढे वाढणार का? जे नगरसेवक, जे आमदार, जे खासदार धनुष्यबाणावरती निवडून येत होते, आता त्यांना धनुष्यबाण आणि शिवसेना नसल्यामुळे आगामी काळामध्ये यांच्यावरती खूप मोठा परिणाम होईल। त्यांना जिंकणं अतिशय महागात पडेल, अशा प्रकारची खेळी उद्धव ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टामध्ये खेळली जात आहे। मित्रांनो, सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंचा हा नवीन जज्बा मात्र एकनाथ शिंदेंसाठी खूप महत्त्वाची दुःखाची घंटा घेऊन आला आहे। सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फॉर्ममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। राज्यात वेगवेगळ्या होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यासह जिल्हा सहकारी बँका यामध्ये शिंदे सेनेपेक्षा उद्धव ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग सध्या ग्रामीण भागात आहे। जरी एकनाथ शिंदेंचे 60 आमदार असले तरी 60 आमदारांच्या बरोबरीनं उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारी जनता ही सध्या शिंदेंसाठी टेन्शन वाढवणार आहे। आता भाजपच्या विरोधात जेनजी गेल्यामुळे केंद्रात देखील भाजपचं सरकार लवकरच पडणार असून त्या ठिकाणी सध्या मित्रांनो पाहायला गेलं तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल येताना पाहतोय। हा निकाल आला, केंद्रात देखील सत्ता बदल, महाराष्ट्रात देखील सत्ता बदल आणि पुन्हा मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा पहिला मोठा धक्का बसेल जेव्हा त्यांना मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या हाती धनुष्यबाण चिन्ह येईल। ती प्रक्रिया पुढील काही दिवसांपासून सुरू होईल। साधारणतः 4 ऑगस्ट रोजी या निकालाची प्रक्रिया सुरू होईल आणि याच दिवशी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जयजयकार संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू पक्की केली असून सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंच्या विरोधात भरपूर पुरावे गोळा करून आपल्या वकिलांकडे दिले आहेत आणि हेच पुरावे शिंदे सेनेला नवा पक्ष नवा चिन्ह देऊन टाकतील.